नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण खास नारळी पौर्णिमेनिमित्त व लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी अत्यंत पौष्टिक असे अवघ्या 2 साहित्यामध्ये तयार होणारे ओल्या नारळाचे लाडू करणार आहोत. हे लाडू करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. लाडू करण्यासाठी इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा किस, जो आलेखी किसणी असते त्यामधून किसून घेतलेला आहे. हा किस थोडासा या वाटीमध्ये दाबूनच भरून घेतलेला आहे. नारळ खवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणूनच अशा प्रकारची जी आलेखी साईजची किसणी असते त्यामधूनच हा किस करून घेतलेला आहे. ज्या वाटीने 1 वाटी नारळाचा किस घेतलेला आहे त्याच वाटीने इथे अर्धी वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे. हा गुळही बारीक चिरून घेतलेला आहे. तर वेपर्स किसायची जी किसणी असते त्यामधून हा गुळ एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे. सजावटीसाठी व लाडूमध्ये घालण्यासाठी इथे मी थोडेसे काजूचे काप व थोडेसे मनुके घेतलेले आहेत. काजू तळून घेण्यासाठी इथे 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. ज्या कढईमध्ये आपण लाडूचं मिश्रण तयार करून घेणार आहे त्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालून घेऊया. लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेऊया. 1 वाटी नारळाच्या किसासाठी अर्धी वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता लगेचच ही कढई उचलून गॅसवरती ठेवून देऊया. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. हे लाडू करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये लाडू तयार होतात. आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर इथे ह्या गुळाचे पाणी तयार होऊ लागलेलं आहे. गूळ जसा जसा वितळू लागतो तसं तसं हे मिश्रण थोडंसं पातळ असं होऊ लागलेलं आहे. या लाडवामध्ये आपण अजिबातही पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नसल्यामुळे हे लाडू 4-8 दिवस अगदीच आरामात चांगले टिकतात. आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं होऊ लागलेलं आहे. लाडवांमध्ये घालण्यासाठी काजूचे जे तुकडे घेतलेले आहेत ते आपल्याला थोडेसे हलकासा रंग बदलेपर्यंत तुपामधून तळून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तूप सोडून घेऊया. हे काजू थोडेसा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये तळून घेऊया. गॅस बंद करून यामध्ये मनुकेही घालून घेऊया. मनुकेही चांगले परतवून घेऊया. 2 मिनिट हे मिश्रण चांगलं परतवून घेतल्यानंतर यातील गुळाचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करून घेऊया व हे मिश्रण थोडंसं कोमट होण्याची वाट पाहूया. इथं हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. मनुके व काजूचे काप घालून घेऊया. इथं हे लाडूचं मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. या मिश्रणातील गुळाचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, परंतु हे मिश्रण खूप जास्त घट्ट झालेलं नाही. असंच मिश्रण आपल्याला लाडवासाठी हवं आहे. किंचितसं ओलसरच आपल्याला लाडवासाठी मिश्रण हवं आहे. वेलची पूड, काजूचे काप व मनुके यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. लाडूचे मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. एकदम छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळून घेऊया. मिश्रण हलकंसं कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी मोठ्या लिंबाच्या आकाराचेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठेही करायचे नाहीत. लाडू बांधत असताना हे मिश्रण थोडंसं पातळ असं जर वाटत असलं तरी 1 तासानंतर लाडू चांगले सेट झाल्यानंतर लाडू खायला छान लागतात. अजिबातही पातळ किंवा चिवट लागत नाहीत. हे लाडूही वळण्यासाठी अजिबातही जास्त वेळ लागत नाही. पटापट लाडू वळले जातात. अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेऊया. तरी ते अवघ्या 1 वाटी नारळाच्या किसापासून 10 लाडू तयार झालेले आहेत. आपल्याला हे लाडू 1 तासासाठी तरी सेट होण्यासाठी बाहेरच ठेवून द्यायचे आहेत. याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबातही गरज नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशा इथे आपले नारळाचे लाडू तयार झालेले आहेत. 1 तासानंतर लाडू चांगले सेट झालेले आहेत. यातील 1 लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. एकदम मस्त असे इथे आपले लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पौष्टिक असे ओल्या नारळाचे लाडू नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.